नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 12वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री दैवे नमः. जय जय अंबिके शंकर प्रिये मूल प्रकृती महामाये. तव नामस्मरणे संकट जाये तृण अग्नी न्यायवत. ऐसिया तुझे पवित्र नामी सदा तत्पर राहिलो आम्ही. आतानी मोक्षधामी संसार दुःखे निवटोनिया. असो पूर्वाध्यायी कथन नारायणी स्तुतिदान आणि दिव्य अवतार निरूपण केले निज मुखे देवीने. आता पुढील चरित्र ऐका चित्त देऊनी सर्वत्र. जे का श्रवण पठणे पवित्र भुवन त्रया करीतसे. देवी म्हणे देवा लागून जो एकाग्र चित्त होऊन नित्य महात्म्य पठन करून तो शवील मज लागी. तयाच्या सकल बाधे ते निसंशय मी स्वये नाशिते. इह परत्री सौख्य त्या ते देवोनिया तो शवीन. मधुकैटभाचे घातन आणि महिषासुराचे मर्दन. शुंभ निशुंभाचे निर्दालन यांचे कीर्तन करतील जे. अष्टमी चतुर्दशी नवमीसी जे होऊन एकाग्र मानसी. श्रवण करती महात्म्यासी प्रेमभक्ती करोनिया. तयासी किंचित पाप आपदा दारिद्र्य दुःख न हो एकदा. प्राप्त होती सर्व संपदा त्यांचे पठन करत्यासी. इष्टजनाचा वियोग कदा इष्टजनाचा वियोग काही कधी काळी होणार नाही. तस्कर आणि शत्रूचे भयही त्यासी कदा असेना. राजापासून अग्नीपासून त्यासी भय न हो जाण. शस्त्राचे जलाचे त्यागुनी भय कदाही असेना. या कारणे स्तव जाण माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण. या कारणास्तव जाण माझे हे महात्म्य पवित्र पूर्ण. एकाग्र चित्ते श्रवण पठन करत्यासी कल्याण होईल की. महामारीपासून सर्व नाना परीचे उपद्रव तैसे त्रिविध उत्पात भाव शांत करी महात्म्य हे. माझ्या मंदिराच्या ठाई जाण याचे करतील श्रवण. त्याच्या सन्निधाते टाकून न जाई मी कदापि. जेथे महात्म्याचे पठन तेथे माझे सानिध्य जाण. सर्व काळ वास करून मी राहे तयापाशी. कोठे कोठे पठन करावे ते सांगते ऐका स्वभावे. बलिप्रदान करता भावे पठन त्याचे उत्तम. पूजेच्या ठाई जाण अवश्य करावे पठन. आणि होमाचे काळी पूर्ण महात्म्य पठन करावे. श्रवण अथवा पठन दोन्हीचे फळ समान. परी एकाग्र चित्ते करुणी सादर मात्र असावे. जाणून अथवा न जाणत बलिपूजा करता निश्चित. आणि अग्नीचे ठाई होम देत प्रेम धरुणी मानसी. त्या बलिपूजेते आणि होमाते मी ग्रहण करीन निश्चिते. बहुत असे आवडी माते होमाची आणि पूजेची. प्रतिवर्षाते शरत्काळी महापूजा करावी तत्काळी. पूजा काळी मिळून सकळी महात्म्य श्रवण करावे. हे सर्व बाधेपासून मुक्त ते होती धनधान्यादी सुतन्वित. माझ्या प्रसादे करून समस्त अर्थप्राप्ती होतील तया. मी बोलते याचा संशय धरू नका मनी निश्चय. सर्वदा तयासी होय विजय महात्म्य श्रवण करत्यासी. महात्म्य पराक्रम उत्पत्ती जे का श्रवण करी निश्चिती. तै कालाधिकाचे भय चित्ती धरू नये सर्वथा. जो का महात्म्य करी श्रवण त्याचे शत्रू पावती मरण. त्याचे होय सदा कल्याण संशय नाही सर्वदा. श्रवणार्थी असे कल्याण हे तव आश्चर्य नव्हे जाण. परी त्याच्या कुळासी पूर्ण आनंद होय सर्वदा. सर्व शांतिकर्माच्या ठाई जाण अवश्य याचे करावे पठन. झाल्या दुःस्वप्न दर्शन श्रवण याचे करावे. हे महात्म्य श्रवण करता ग्रहपीडा नासती तत्वता. हे सर्व उपसर्गाची शांतता होय जेणे करोनिया. दुःस्वप्नाचे सुस्वप्न होय बालग्रहाची पीडा जाय. सर्व रोगनाशाचा उपाय महात्म्य श्रवणा सेजे. वियोग होतो स्त्री पुत्राचा पुन्हा संयोग होय साचा.
सकळाची मैत्री करण्याचा हाची उपाय निर्धारे. दुर्वृत्ताची बळे सकळ येण्याची लया जाती तत्काळ. भूत प्रेत पिशाचे केवळ नाश पावती पठनाने. सर्व माझे हे महात्म्य देख जाणावे मम सन्निधायक. माझी पूजा संवत्सरिक मम प्रित्यर्थ करावी. म्हणजे किमान वर्षांतरी एकदा माझ्या प्रित्यर्थ काही पूजन अर्चन करावं. जिथं पण होम हवन आहे, बलिपूजन आहे, अशा ठिकाणी मी वास करून आहे. आता पूर्वी बळी दिले जायचे यज्ञामध्ये, आता अष्टमीला कोहळ्याचा बळी देतात. त्याला राक्षसाचं रूप देतात आणि त्याचा बळी दिला जातो. तर अशा ठिकाणी पण मी आहे असं देवी आपल्याला सांगत आहे. आणि वर्षातून एकदा तरी माझी पूजा करा. मज कारणे बलिदान मेषा अश्व महिषादी पशुदान. तद्भावे पौष्टिक पशु करून बलिदान करावे. आता इथं त्यांनी दिले बोकड, रेडा. तर त्या काळामध्ये ती पद्धत होती म्हणून ती पोथीत आहे. अथवा कुष्मांड फळाचा बळी यथा अधिकारे अर्पावा तत्काळी. जितक्या पशुच्या रोमावळी पशु शरीरी असतील. प्रतिरोमी सहस्त्र वर्ष दुर्गालोकी वास विशेष. त्यासी घडेल सावकाश यासी संशय असे ना. अश्विन शुक्ल प्रतिपदेशी कलश स्थापनी विधीसी. उपवास करावा अष्टमीसी नवमीसी होम पारणे. त्याची दिवशी बलिप्रदान अपराह्नकाली करावे जाण. आणि कुमारिका पूजन अवश्य ते दिवशी करावे. मुळावरी सरस्वत्या वाहन श्रवण नक्षत्री विसर्जन. विजयादशमीशी पूजन करुणी मग विसर्जावे. 3, 5 अथवा 7 अथवा 9 दिवसपर्यंत नवरात्र करावे एकभुक्त. नक्त अथवा उपोषणे. स्त्री पुरुषांनी करावे व्रत सर्व वर्णासी असे उचित. अभ्यंग दंतावधावन निश्चित पुष्पादी ग्रहण करावे. अंजना आणि तांबूल जाण कुंकुमयुक्त वस्त्रे आपण. यथाधिकारे त्यांचे धारण उपवासी करावे. अशौच अथवा रोगग्रस्त रजस्वला झाली अनिश्चित. स्वय उपवास व्रत कायिक नियम करावे. जपपाठ अर्चन स्तवन अन्यद्वारा करवावे जाण. नवरात्राचे अंती पारणे स्वयंमेव करावे. करावे ब्राह्मणासी दान नक्षत्र योग नसता जाण. तिथी ग्रहण करावी. सप्तमी पासून 4 दिन केलिया सरस्वती पूजन. लिहिता वाचता अध्ययन करता दुःख होतसे. नित्य राजोपचारे करून महापूजा करावी जाण. नवरात्री चंडिका पूजन केलिया अनंत फळ होय. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे जाण. कुमारी पूजनाचे विधान एकाग्र चित्ते श्रवण करा. मग आतापर्यंत बळीबद्दल सांगितले. त्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून त्याचं कसं नवरात्र करावं, त्या दिवशी करून अष्टमीला उपवास करावा, नवमीला पारणं फेडावं किंवा नवमीला होम करावा, अष्टमीला होम करावा, दसऱ्या दिवशी विसर्जन करावं पूजन करून, असं काही ते सांगितलेलं आहे. अभ्यंग स्नान करावं, दंतधावण का. तेव्हा लोक रोजच्या रोज आंघोळ दात घासणे हा प्रकार करत नसतील. त्यामुळं ही माहिती यात दिली आहे की स्वच्छ शुद्ध राहा. थोडक्यात दात घासा, आंघोळ करा, लाल वस्त्र नेसा. त्यातून काय तुम्हाला अशौच म्हणजे सुतक आलं, काय रोगी आहे, पाळी आली, तर अशा वेळी उपास करू शकता. फक्त तुम्ही पूजन अर्चन मनन देवीचं इत्यादी गोष्टीनं देवीची प्रार्थना करू शकता. आणि जेव्हा तुमचा अशौच जाईल, काय सुतक जाईल, पाळीचं 4 दिवस निघून जातील, त्यानंतर ब्राह्मण भोजन घाला. नक्षत्र योग नसेल तरी तिथी चालते, त्या तिथीला तुम्ही करू शकता. तर सप्तमीपासून पूजन केलं 4 दिवस. हे बंगाली लोक करतात बघा, सप्तमी अष्टमी नवमी सरस्वतीचं पूजन, लिहिणे वाचणे अध्ययन करणे. तर त्यानं अदुःख होत असे, म्हणजे दुःख तुमचं निरसून जातं. करता अदुःख होत असे, दुःख होत नाही, म्हणजे चांगलं होतं तुमचं. आता कुमारी पूजनाचं महत्त्व सांगितलं आहे. कुमारीचं पूजन कसं करावं. ब्राह्मण भोजन कुमारी पूजन नित्य यथाशक्ती करावे दान. नित्य राजोपचारे करून महापूजा करावी जाण. नवरात्री चंडिका पूजन केलिया अनंत फळ होय. कुमारी असावी रोगरहित, कुरूप नसावी निश्चित, अंगी वनछिद्रे विवर्जित, स्ववर्णाची असावी. 1 वर्षाची कन्या जाण
तिचे करुणे पूजन 2 संवत्सरापासून दशवर्षांत पूजावी. 2 वर्षाची कुमारी जाण मुख्य तिचे करावे पूजन. 3 वर्षाची त्रिमूर्ती पूर्ण पूजन भावे करावे. 4 वर्षाची कल्याणी 5 वर्षाची रोहिणी 6 वर्षाची काली म्हणून नाममंत्रे पूजावी. 7 वर्षाची चंडिका 8 वर्षाची शांभवी देखा 9 वर्षाची दुर्गा ऐका 10 वर्षाची सुभद्रा. प्रत्येक वर्षाचे तिचे एक रूप सांगितले. फक्त रोगिष्ट आहे, आजारी आहे, विद्रूप कुरूप आहे ती काय देवी म्हणून कुमारी म्हणून पूजू नका. आणि पहिल्या वर्षाची कन्या पूजू नका. त्यानंतर 10 वर्षापर्यंत पूजा करा. आणि एकेकीचं एक प्रत्येक वर्षातलं नाव आहे. या प्रकारे करून नवकन्यांचे करावे पूजन. मुख्य नाममंत्र जाण बोलला असे पुराणी. श्रुती स्मृतीचे मंत्र म्हणती परिणाम मंत्र अंती जपती. म्हणून तोची मंत्र निश्चिती मुख्य असे परियेसा. नाममंत्राचे लक्षण प्रणवादी उच्चारून नामासी चतुर्थी लावून नम अंती म्हणावे. मग कुठल्याही देवाचं जप करताना आपण आता समजा दुर्गादेवीचं नाव घेतोय तर पहिलं ओम प्रणव म्हणजे ओम म्हणतो. ओम दुर्गा देव्यै नमः. देव्यै हा चतुर्थी प्रत्यय लावला. देव देवी देवा देव्यै दुर्गा देव्यै नमः. असो प्रतिपदेसी कलशपूजन आरंभावे पूजा अनुष्ठान. उपांग ललिता व्रतपूर्ण पंचमी दिवशी करावे. सप्तमी दिवशी सरस्वती मूळ नक्षत्री पूजा करती. दशमीशी पुस्तक शस्त्रे पूजिती मग करीती विसर्जन. अष्टमी दिवशी अकस्मात कोट्यावधी योगिनी सहित प्रगट झाली ती निश्चित महामाया जगदंबा. चैत्र शुद्ध अष्टमी दिनी जन्मली देवी महाभवानी. म्हणून उपवासा लागुनी योग असतो हे दिवस. मग ती जन्मली कधी चैत्र शुद्ध अष्टमीला आहे म्हणून चैत्रातलं पण नवरात्र असतं. असो नवरात्रामध्ये जाणं जयासीन घडे उपोषण. त्याने अष्टमीसी तरी पूर्ण उपोषण करावे. यद्यपि न घडे सर्वास पुत्रवते करावे विशेष. 9मे दिवशी समाप्तीस होम पारणे करावे. 9मे दिवशी अपराह्नी बलिदान करावे देवी लागुनी. दशमी दिवशी सर्वांनी मिळून सीमोल्लंघन करावे. सायंकाळी दशमीस जाण श्रवणयुक्त सीमोल्लंघन. आश्मंत कशमीचे पूजन नाममंत्रे करावे. म्हणजे ह्याचं शमीचं पूजन आहे तिथं किंवा आपट्याचं पूजन आहे. या नवरात्रामध्ये जाणं आधारी पुस्तक स्थापून मग करावे महात्म्य पठन. करी घेता निष्फळ होय. म्हणजे काय करायचं नवरात्रामध्ये हे जे पुस्तक आहे त्याचं पूजन करा आणि मग महात्म्य पठन करा. प्रतिदिनी 9मीपर्यंत महापूजावी करावी निश्चित. समारंभ करावा भवत ते पूजा वार्षिकी जाणावी. संवत्सरामध्ये 9 दिन नवरात्र महात्म्य थोर जाण. व्हावयाचे काय कारण एकाग्र चित्ते श्रवण करा. पुलस्तीच्या वंशी जन्मले रावण कुंभकर्ण वरे मातले. सर्व देव बंदी घातले कार्य योजिले सर्वही. ब्रह्मदेवे पंचांग सांगावे. इंद्रे पुष्पहार गुंफावे. रावणाच्या गळा घालावे. तोषवावे सकळीके. चंद्राने छत्र धरावे. सूर्याने दीप पाजळावे. वरुणाने उदक भरावे तीर्थसमुद्रा लागोनी. अग्नीने सर्व वस्त्राचे मळ क्षालन करावे तत्काळ. गणपतीने पशु सकळ रावणाचे राखावे. आता रावण कुंभकर्ण जसे मातलेले आहेत पुलस्तीच्या वंशात जन्मलेले सर्व देवांना बंदी घातले. आणि मग ते काय काय काम करतात बघा. ब्रह्मदेव पंचांग सांगतोय. इंद्र पुष्पहार गुंफून त्याच्या गळ्यात घालतोय. चंद्र छत्र धरतोय डोक्यावर. सूर्य दिवे लावतोय. वरुण काय करतोय तीर्थसमुद्र सगळी भरून टाकतोय. आणि गणपती पशु सांभाळतोय. तर ह्याचा उल्लेख आहे ना चिंतामणी विजयमध्ये आहे की गुराख्याचं रूप घेऊन गणपती त्याचे पशु सांभाळायला लंकेमध्ये जाऊन राहिलेला आहे. आणि नंतर त्याचीच मुलगी सुभगा नावाची गणपतीनं केली आहे. वायूने रावण ग्रहीची धूळ सर्वदा केर काढावा सकळ. षष्ठी देवतेने सकळ बाळंतपणे करावी. 80 सहस्र स्त्रिया जाण 1 लक्ष पुत्र संतान. 1.25 लक्ष पौत्र प्रमाण रावणाचे अस्तिपै.
अष्टभैरव जे का प्रबळ, रावणाचे ते कोतवाल. त्यांनी जागुनी केवळ चौकी पहारा करावा. मग आता काय वायूनं कचरा काढायचा. षष्टीची देवता आहे ना, आपण सटवी म्हणतो जिला, षष्टीला पाटापूजन करतो बाळ जन्माला आल्यावरती. तर तिनं काय करायचं, रावणाच्या घरची बाळणपण करायची. रावणाला स्त्रिया किती, 80,000, पोरं किती, 1,00,000, आणि नातवंड किती, तर 1,25,000 रावणाची असती पै. आता जे 8 भैरव आहेत त्यांना कोतवाल म्हणून नेमलंय त्यांनी. मल्हारी देव जाण तेने करावे, केशकृंतन नवग्रहाने मिळून आज्ञे करुणी वर्तावे. अशा प्रकारे कार्यार्थी केले, किती एक देवबंदी घातले. देवऋषी त्रास पावले, शरण गेले ब्रह्म्याशी. मल्हारीने त्याचे केस सांभाळ करायचा आहे कुंतलाचा, त्याची नवग्रहाने पण त्याच्या आज्ञेत राहायचंय. त्याने विष्णूशी प्रार्थले म्हणून रामलक्ष्मण झाले उत्पन्न. त्यांनी युद्ध केले दारुण, लंकेवरी रावणासी. इंद्रजित कुंभकर्ण त्या दोघांचे केले हनन, पर रावणासी मरण कैसे होय कळेना. रावणासी अमृतवाचा वर, हृदय अमृत कलश साचार. संग्रामी त्याचे छेदिता शिर, पुन्हा उत्पन्न दुसरे होय. तेव्हा रामचिंताक्रांत झाले, सर्व देवासी संकट पडले. मग ब्रह्मदेवे जागृत केले, महामायेसी ते काळी. रामासी भावा जय प्राप्त, रावणासी मृत्यू निश्चित. म्हणून ब्रह्मदेवे त्वरित जागृत करता झाला. अश्विन शुक्ल प्रतिपदेसी देवी जागृत झाली निशी. चंद्रदर्शन नसता रात्रीसी, जागी झाली महामाया. म्हणून चंद्राचे दर्शन ते दिवशी न घ्यावे जाण. असो रामासी जय होईल जाण, ऐसा वर दिला असे. मग सर्व देव ऋषी मिळवणी निश्चय केला आपले मनी. रावण मरेपर्यंत सर्वांनी आराधावी जगदंबा. ऐसा सर्वांनी निश्चय करून मग मांडिले अनुष्ठान. कलश स्थापन देवी पूजन, चंडीपाठ आरंभिला. कुमारी पूजन उपोषण, यथाशक्ती ब्राह्मण भोजन. सर्व देव ऋषी मिळून अनुष्ठान चालविती. इकडे देवीचे आज्ञे करून युद्ध मांडिले अति दारुण. 7 दिवसपर्यंत जाण अहोरात्र युद्ध केले. मग 8 दिवसी देख मरण पावला दशमुख. कोट्यावधी योगिनी सही सुरेख, तै प्रगट झाली जगदंबा. ब्रह्मा आदी करुणी देव तेव्हा आनंदले सर्व. नाना परिचय वर अपूर्व, पाहुणी स्तविती देवी ते. मग देवीच्या आज्ञेवरून नवमीस होम पारणे सारून. देवी कारणे बलिप्रदान केले अपरांनी देवांनी. इकडे रामे विभीषणाला लंका राज्य स्थापन केला. मग दिव्य देवनी सीतेला निघता झाला सुमूर्ते. अश्विन शुक्ल दशमी जाण, सायंकाळी नक्षत्र श्रवण. विजय नामाचा काल पूर्ण, तारका उदयी जाणावा. तो विजय काल सकळीक, सर्व कार्यार्थ साधक. प्रयाण मूर्ती विशेषक, सर्व कामना सिद्ध होती. विजय कालाची म्हणोनी विजयादशमी म्हणती जनी. तो विजय मूर्त पाहुनी निघता झाला काकुच्च. सर्व देवासहित जाण करोनिया शमी पूजन. केले शमीशी प्रिय भाषण, मग पुष्पकी बैसला. ईशान्यसी केले गमन, आला अयोध्या लागून. सर्व सुहृद दिनाज भेटून राज्य करता झाला. सर्व देव ऋषीसी आनंद झाला, तुटले अवघे बंद. सीमोल्लंघन केले प्रसिद्ध, स्वेच्छाचारे दशमीसी. या कारणास्तव जाण विजयादशमीशी पूजन. करावे ईशान्यसी सीमोल्लंघन, शमी पूजने जय प्राप्ती. आता बरीच माहिती दिली. मग रावणानं सगळ्या देवांवर राज्य करत असताना विष्णूची प्रार्थना केली. मग राम लक्ष्मणाने आपला जन्म घेतला आणि रावणाचं हनन करण्यासाठी ते जन्माला आले. मग ती लढाई जेव्हा सुरू होते तर इंद्रजित कुंभकर्ण सगळे मेले, पण रावण काय केल्या मरत नसतो. मग याचा मृत्यू कशामध्ये आहे ते समजत नाही. त्याच्या हृदयामध्ये अमृत कुपी असल्यामुळं एक मुंडकं छाटलं तरी 9 मुंडकं तिथं उभं राहायचं. आता सगळे चिंतेत पडले. मग ब्रह्मदेवाने अशा वेळी कालीला जागृत केली आणि ती होती अश्विन शुक्ल प्रतिपदा. त्या दिवशी देवी जागी झाली. जेव्हा आकाशामध्ये चंद्र नसतो प्रतिपदेला,
बरोबर दुसऱ्या दिवशी अमावास्येचा लगेच दुसरा दिवस आहे ना, तर त्या दिवशी चंद्रदर्शन करू नये असा एक इथं एक नवा उल्लेख आहे. पण त्या दिवशी चंद्र नसतोच. अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी चंद्र दिसत नाही, लगेच तिसऱ्या दिवशी दिसतो. द्वितीयेचा किशोर इंदू म्हणजे द्वितीयेला थोडासा तो चंद्र दिसतो. मग त्या दिवशी चंद्रदर्शन करू नये, कारण आकाशात चंद्र नसताना ती महाकाली जागृत झाली आणि मग तिनं सांगितलं, आशीर्वाद दिला रामाला, तुझा जय होईल. मग सगळ्या देवांनी रावण मरेपर्यंत जगदंबेचं आराधन अनुष्ठान सुरूच ठेवलं होतं. कुमारी पूजन केलं आणि अतियुद्ध जेव्हा मांडलं त्यांनी, तेव्हा इकडे पण देवांनी घनघोर तप केलेलं आहे. मग अष्टमी दिवशीला रावण मारला आहे आणि मग ती जगदंबा प्रगट झाली. देवाने ती स्तुती केली, मग तिने अनेक वर दिले आहे. आणि मग नवमीला होम करायचं, पारणं करायचं आणि तेव्हा बळी द्यायचा आहे. तर आता कोहळ्याचा बळी देतात, आता पशुचा बळी कोणीही देत नाही. आणि हे आपल्याच शास्त्रा पुराणामध्ये बळी आहे असं नाही. तर जेव्हा बाहेरची शास्त्र तुम्ही वाचाल, ग्रीक संस्कृती आहे, अजून काय कथा आहेत, किंवा अगदी ख्रिश्चन धर्माच्या पण जुन्या कथा आहेत, त्यामध्ये तर मनुष्याचा बळी देत होते. पण राजकुमारीचा पण बळी या लोकांनी दिलाय. मग ते आपण किमान पशुचा बळी देत होतो आणि तोही कायद्याने आता बंद आहे. ते चांगलंच आहे. कुणाचा बळी का द्यायचा? ज्याला कुणाला स्वतःला वाटतंय ना, त्याने स्वतःचाच बळी द्यावा, मोक्षाला पावावं, अशा मताची मी पण आहे. बळी या प्रकाराच्या मी पण म्हणजे नाही आवडत मला पण तो एखाद्या जिवंत पशुचा बळी देणं. आता विजयादशमीचं महत्त्व सांगितलं आहे इथं, की त्या दुसऱ्या दिवशी विजयादशमी होती आणि मग तो एक विजय मुहूर्त आहे. तो पाहून राम बाहेर तिथनं पडला आहे, सीमोल्लंघन केलं आहे, लंकेतून विभीषणाला बसवलं राज्यावरती आणि ईशान्य दिशेला अयोध्येकडे येण्यासाठी त्यानं आपलं प्रयोजन केलेलं आहे. आणि तो विजयाचा मुहूर्त आहे संध्याकाळचा. तिथं एक मुहूर्त सांगितला सगळ्या कार्यासाठी. जेव्हा विजय नावाचा काल पूर्ण होतो, जेव्हा चांदण्या उगवत असतात संध्याकाळच्या, आणि सायंकाळी नक्षत्र श्रवण नक्षत्र जेव्हा दिसतं, चांदणी उगवत असते, तेव्हाचा विजय काळ आहे असं सांगितलेलं आहे. मग शमीचं पूजन केलंय त्यांनी आणि त्यानं ते सीमोल्लंघन तिथून बाहेर पडलेलं आहे. आणि ही दरवर्षाला ही पूजा आपण करावी विजयादशमीला शमीची. हा नवरात्री विधी कथन केला कालिका पुराणावरून, रायाचे ही पूर्वजानं नवरात्र करते झाले. कल्प परतवे अवतार, होत जाती वारंवार, कथाभेदही साचार, अनेक परी असती पै. जशी जशी कल्प बदलतात तर अवतार वेगळे वेगळे देवांचे पुन्हा पुन्हा ते सारं कालचक्र फिरत राहतं. जसं रहाट गाडगा आहे, तीच बडकी नदीत जातात, विहिरीत जातात, पाणी भरतात, वर येतात, पुन्हा चालू राहतात. तसं हे ऋतुकाल सगळे आहे ते पुन्हा पुन्हा गोल फिरत राहत आहेत ऋतुचक्राप्रमाणे. असे अनेक कल्प बदलतात, वेगवेगळे अवतार होतात आणि थोड्या थोड्या कथाही वेगवेगळ्या सगळीकडं होत राहतात. महानवमी दिवशी जाणं जे करावे देवी पूजन, त्याचा महिमान कळे पूर्ण ब्रह्मादिका हरिहरा. जो सुगंध पुष्प तोये करून देवी कारणे घाली स्नान, तो जाय वैकुंठा लागून संशय नाही सर्वथा. क्षीरे करून जो घाली स्नान, तया प्राप्त इंद्र भुवन, दधी स्नान अर्पिता दान, शिवलोक पावे तो. घृतस्नान करता घालता आपण दश पूर्वजा सहित जाण, दश अवरज घेऊन दुर्गा लोकी वास करी. जो का पंचगव्याचे स्नान अर्पितसे देवी लागून, सर्वदा विष्णूचे सन्निधान तया लागी होतसे. कपिलाधेनूचे दुग्ध घृत, त्याचे शतगुणे पुण्य होत. इक्षुरशे जो स्नापित, तो पावे विष्णू लोक. आता देवीला नवमीच्या तिथीला वेगवेगळ्या गोष्टींनी स्नान घातलं तर काय काय मिळतं ते सांगितलेलं आहे. क्षीरे करून स्नान घाली तया प्राप्त इंद्रभुवन होतं. खिरीनं स्नान घालतो तो इंद्रभुवनात जातो. जो देवीचं पूजन करतो, ब्रह्मादिक हरिहराला पण त्याचं म्हणजे महात्म्य कळलेलं नाही. जो सुगंधी फुलं पाणी याने देवीला स्नान घालतो तो वैकुंठाला जातो. खिरीने स्नान घालतो तो इंद्रभुवनाला जातो. दुधाने स्नान घालतो तो शिवलोकाला जातो. तुपाने स्नान घालतो तो आपल्या 10 पूर्वजासहित दशावरज घेऊन दुर्गालोकी वास करतो. पंचगव्यानं म्हणजे दूध दही तूप गोमृत, दूध दही तूप लोणी आणि गाईचं पंचगव्य हे सगळं घेऊन जो स्नान घालतो तर त्याला
म्हणजे गोमूत्र आणि शेण गाईचं हे सगळं जो घालतो स्नान तो विष्णू लोकी जातो. तो कपिलेचं दूध म्हणजे काळ्या गाईचं दूध घालतो तो हे होतो, शतगुण्य पुण्य वाढतं त्याचं. उसाच्या रसाने जो आंघोळ घालतो तो विष्णू लोकात जातो. मधाने जो स्नान घालतो देवीला तो त्याचे समस्त पितृगण 1000 वर्षापर्यंत तृप्त होऊन जातात. जो मधुस्नान घाली आपण त्याचे समस्त पितृगण सहस्त्र वर्षेपर्यंत जाणं तृप्त होती निर्धारे. स्नानासाठी अर्पिता तीर्थजळ मेधाचे पावे फळ. गंधोदकाने स्नान केवळ महिमा पावे चंद्रलोकी. कर्पुरादकी सुगंध पदार्थ तो त्याने स्नान घाली यथार्थ. स्वर्गलोकी सुगंध अर्थ प्राप्त होतो तयासी. क्षीर कुशाग्र अक्षदा जळ दधी सरशप यव दुर्वा तीळ मधु कुकुंभ गोरोचनादी सकळ 12 पदार्थ अर्ध्याचे. मंत्रयुक्त अर्धे देवीसी जो का अर्पण करी विशेषी तो 12 सहस्त्र वर्षी दुर्गा लोकी वास करी. आता जे तीर्थक्षेत्राचं आपण पाणी आणतो ना ते असं सणावाराला देवांना आंघोळ घालायलाच वापरायचं असतं. मग त्याला अश्वमेधाचं पुण्य लाभतं. जो गंधाने स्नान घालतो देवीला तो चंद्रलोकामध्ये राहतो. जो कापूर आणि सुगंधी द्रव्याने स्नान घालतो तो स्वर्गलोकामध्ये सुगंध प्राप्त होतो, त्याला तो स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आता खीर कुशाग्र म्हणजे दुर्वाचं टोक किंवा दुर्वा. अक्षदा पाणी, दूध, दही, मोहरी, यव, दुर्वा, तीळ. दुर्वा वेगळ्या आणि कुश वेगळं. कुश म्हणजे ते दर्भ तो बांधतात इरवी पण बघा श्राद्ध पक्षाला हातामध्ये तो. आणि असं सगळं. गोरोचन म्हणजे गाईच्या शेण्या जाळून त्यापासून जे राख तयार होते तिला गोरोचन म्हटलेलं आहे. अशा 12 पदार्थांनी अर्धे द्यायचं देवीला. मग ते सगळं पळीत घ्यायचं, त्यात पाणी सोडायचं, पुगीपल एखादी सुपारी टाकायची आणि ते देवीला आंघोळीच्या वेळी स्नान घालताना अर्पण करायचं. तर तो 10,000 वर्ष दुर्गालोकी राहतो. उदक कुशाग्र क्षीर तंदूळ दधी घृत सशर्प म्हणजे मोहरी आहे. तिळ अष्टांग अर्ध केवळ अर्पिता सायुज्य पावे तो. चंदन कापूर गोरोचन आगरू कस्तुरी कुंकुम जान सुगंध करतसे लेपन 4 पुरुषार्थ पावे तो. आगरू एक अशी सुगंधी वनस्पती आहे कस्तुरीसारखी. मग चंदन कापूर गोरोचन म्हणजे गाईच्या शेणीपासून मिळणारी राख त्याचा टिळा लावणे. ह्या सगळ्यांना जो स्नान घालतो तो 4 पुरुषार्थ त्याला मिळतात. नाना परिचय अर्पिता पुष्प तत्काळ होय तो निष्पाप. याची जन्मी देवी स्वरूप प्राप्त होय तयासी. कृष्णागरू कर्पूर चंदन दशांग गुग्गुळ धुपार्पण केलिया पावे दुर्गा भुवन त्यासी संशय नसेना. घृतदीप लाविता प्रसिद्ध तयासी घडे अश्वमेध. तुपाचा दिवा लावला तर अश्वमेध केल्याचं पुण्य मिळेल. तैलदीप लाविता आगाध वाजे पेय घडे त्यासी. जितका दीपाचा संघात दीप लावी घृतयुक्त तितके कल्प सहस्त्रपर्यंत दुर्गा लोकी वास करी. जितके दिवे लावाल तुपाचे तितके कल्प सहस्त्र वर्ष तुम्ही दुर्गा लोकामध्ये राहू शकता. शर्करायुक्त पायस जो अर्पण करी देवीस सकळ राज्य प्राप्ती त्यास संशय नाही सर्वदा. देवीसी चतुर्विध अन्न षड्रस आणि पक्वान्न संतती संपत्ती ऐश्वर्य पूर्ण प्राप्त होय तयासी. जो देवीसी वस्त्रे अर्पित त्यासी तितके तंतू असते निश्चित तितके वर्ष सहस्रात वास करी दुर्गाग्रही. जो देवीला वस्त्र अर्पण करेल त्यात जेवढे धागे आहेत तेवढी वर्ष तुम्ही तेवढी 1000 वर्ष दुर्गेच्या घरात दुर्गा लोकात तुम्ही राहता. छत्रे चामरे अलंकार व्यंजन आदर्श आदी. आदर्श म्हणजे आरसा. छत्र चामर अलंकार आरसा दागिने फलतांबूल दक्षिणा समग्र जे जे पदार्थ अर्पावे त्यांच्या अनंत गुणे निश्चित आपणा लागे प्राप्त होत. अंती निर्वाण मोक्ष पावत संशय चित्ती न धरावा. देवी म्हणे देवा लागून मज करावे सर्व भोग अर्पण. तर्पण होम विप्रभोजन वार्षिकी पूजा करावी. भोगचा अर्थ कसा, एक तर उपभोग घेणारे भोग आणि भोग म्हणजे तुमच्या नशिबाचे भोग ते पण देवीला अर्पण करा. त्यातनं देवी तुम्हाला बाहेर काढते. वार्षिक वर्षातनं एकदा अशी पूजा करावी. संवत्सरे करुणी पूजन माझी साधावी प्रीती जाण.
माझे चरित्र श्रवण पठन प्रेमभावे करावे. पातकाचा करी नाश आरोग्यता पाठकास, भूतापासून रक्षणास हे महात्म्य करतसे. सकळ शत्रूचे भय जाय, सदा शुभफल प्राप्त होय. दावाग्नीचे नाही भय, जरी वेष्टले तयाने. तस्कराने जरी वेढला, शत्रूनी तो जरी धरिला. सिंह व्याघ्रादी गाठीला, घोरवणी या परी. राजाने क्रोध पाहून, आज्ञा पिला वधा लागून. बंद पावला असता जाण, घृणित झाला वायूने. समुद्री नौकेमध्ये बैसला, संग्रामी शस्त्रपात घडला. घोर बाधा झाली त्याला, कळा लागल्या सर्वांगी. स्मरता माझे हे चरित, सर्व संकटापासून मुक्त होत. सिंहादी चोर वैरी समस्त, दूर पळती निर्धारे. तुम्हाला शत्रूने घेरलंय, जंगलामध्ये वाघसिंहाने गाठलंय, चोराने गाठलंय, आणखीन राजानं क्रोध पाहून तुम्हाला वध करून टाकायची शिक्षा दिली. वायू कमी पडला म्हणून तुम्ही मूर्छित झालात. समुद्रात नावेत बसला आणि वादळ सुटले. अशा कोणत्याही गोष्टीमध्ये देवी म्हणते माझं स्मरण केलं की तुम्हाला त्यातून नक्कीच मुक्ती पावल. आणि सिंहासारखे प्राणी चोर वैरी सगळे तुमच्यापासून लांब पडतील. ऋषी सांगे सुरताप्रती, ऐसे बोलवणी भगवती. गुप्त झाली निश्चिती, पाहत असता सुरभर. तो देव होऊन आनंदयुक्त, स्वाधिकारा ते पावले त्वरित. यज्ञ भागादी समस्त, पूर्वीचे परी पावले. देवीने शुंभ निशुंभ असुर, मारले पराक्रमी दुर्धर. मग उरले दैत्य समग्र, पाताळ भुवनी प्रवेशले. मेधा ऋषी सांगे सुरता, या प्रकारे देवी तत्वता. केवळ जन्म मृत्यू रहिता, निरंतर नित्यासे. परिभक्त कार्या लागून, पुनः पुन्हा होऊन उत्पन्न. या विश्वाचे करी पालन, करती झाली महामाया. ती या विश्वाते मोहित, सर्व जगाते उत्पन्न करीत. प्रार्थिली असता त्वरित, विज्ञान रिद्धी देतसे. तिने ब्रह्मांड व्यापिले समस्त, महाकाली महामारी निश्चित. तिचं सृष्टी झाली अद्भुत, भूतस्थिती करतसे. तिचं अनादि जाना, वृद्धी प्रदाग्रही होऊन. भवकाली सर्व कल्याण करतासे भूतांचे. भूत म्हणजे मनुष्य भूत, सगळे मनुष्य भूत म्हणजे जो जीवित व्यक्ती आहे ते सर्व भूत, तसं म्हटलेलं आहे त्याला. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे, म्हणजे काय इथं भूतांशी मैत्री नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या आत असणारा जो अंतरात्मा आहे ते. तैसीच विनाश काळी जाण, अलक्ष्मी होय नाशा लागून. एवं सर्व काळी सनातन, संचली असे महामाया. यास्तव पुष्पधूपादिकेसी, स्तविता पूजिता जगदंबेसी. शुभमती पुत्र भक्तासी, देतसे धनई अपार. विद्यार्थी विद्यावंत होती, राज्य लोभिया राज्य प्राप्ती. भार्यार्थी असी अंगना निश्चिती, मनोहारिणी प्राप्त होय. म्हणजे विद्यार्थ्याला विद्या मिळते, ज्याला राज्य पाहिजे राज्य मिळते, ज्याला चांगली उत्तम बायको पाहिजे त्याला चांगली बायको मिळते. धर्माचे ठाई बुद्धी सतत, अंती उत्तम गती देत. असो या प्रकारे निश्चित, चरित्र महिमा वर्णिला. आता पुढले अध्यायी जाण, सुरत वैश्यावर प्रदान. देल स्वय देवी आपण, महामाया जगदंबा. देवीने जैसे बोलविले, तैसेच येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुणी सर्वदा. याचे करता श्रवण पठन, सर्व बाधा जाते निरसोन. देवी करतसे श्रवण, भक्ताजवळी बैसोनी. त्या अंबिकेसी नमन, सर्व भावे असो जाण. राममुखे कृपा करून हे महात्म्य वधविले. असं जे अध्याय पठन करतात देवी त्यांच्या जवळ बसून ऐकत असते असं म्हटलेलं आहे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने 12 समाप्तः. श्री जगदंबार्पणमस्तु. नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मताम्.